नमस्कार. विठ्ठल स्वामी निर्मित काव्यगंध. आज आपण बालभारती इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवयित्री शैला लोहिया यांची सुगी ही कविता ऐकणार आहोत. सुगी सुगी म्हणजे पिकांचा हंगाम. शेतातील धान्य पिकण्याच्या हंगामाला सुगी म्हणतात. थंडीच्या दिवसात शेतामध्ये हरभरा व भुईमुगाच्या शेंगांना बहर आलेला असतो. तसेच बोरी, चिंच, पेरू या झाडांना देखील फळांचा बहर आलेला असतो. म्हणजेच भरपूर फळे झाडांना लगडलेली असतात. म्हणून या फळांच्या हंगामाला देखील सुगी असं म्हटलेलं आहे. या सुगीच्या हंगामात खट्ट्या मिठ्ठ्या फळांचा म्हणजेच आंबट गोड फळांचा आस्वाद घ्यायचा आहे बरं. आणि थंडीमुळे काकडून गेलेल्या शरीराला आगटी म्हणजेच शेकोटी पेटवून शेकायचं आहे. शेकता शेकता भुईमुगाच्या ओल्या शेंगा देखील खायच्या आहेत. अशा प्रकारे कवयित्री शैला लोहिया यांनी अतिशय सुरेख आणि मजेशीर वर्णन केलेली सुगी ही कविता आपण ऐकूया. आपणास ही कविता नक्कीच आवडेल, तेव्हा लाईक, शेअर, कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. धन्यवाद. चला तर मग ऐकू, गाऊ आनंदे. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी. रानातल्या बोरीला वाजून आली थंडी. काट्यातून लगडली बोरे सात खंडी. काट्यातून लगडली बोरे सात खंडी. वळणावरचे झाड थरकापू लागले. वळणावरचे झाड थरकापू लागले. खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. खट्टे मिठ्ठे पेरू जागोजाग लोंबले. ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे. ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे. पानातले पोपट गाऊ लागले गाणे. पानातले पोपट गाऊ लागले गाणे. चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे. चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे. जाळीतून डोकावले गाभोळले आकडे. जाळीतून डोकावले गाभोळले आकडे. थंडी आले पेटवा आगटी शेका हात गार. थंडी आले पेटवा आगटी शेका हात गार. शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार. शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार. शेकता शेकता तोंडात टाका ओल्या शेंगा चार.